तर मित्रांनो, प्राचीन काळी एक सुंदर शहर होते. त्या सुंदर शहरात एक जोडपं राहायचं. ते दोघे एकमेकांवर भरपूर प्रेम करायचे. आपल्या नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी लग्न केले होते. असे त्यांनी यासाठी केले होते कारण की त्यांच्या घरच्या जातीवादी लोकांना हे लग्न मान्य नव्हते. हे एक आंतरजातीय विवाह होते, म्हणून घरचे लोक फारच रागावलेले होते या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पती पत्नीवर. हे सर्व त्यांच्या जीवावर बेतले होते. त्यांनी उचललेल्या या पावल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात होता. दोघांच्या घरचे लोक जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत आणि जातीवादी मानसिकतेचे आहेत, त्यांनी आपली क्रूर माणसं पाठवली होती जोडप्याला हानी पोहोचवण्यासाठी. आता काय होईल? एक व्यक्ती आहे जो या जोडप्याचे रक्षण करणार आहे. एक प्राचीन भारतीय काउबॉय, एक योद्धा जो समाजात न्याय आणि समानता या उत्तम आचरणाचे पालन करतो. हा घोड्यावर बसून आलेला महापुरुष नेहमीच गरजवंत लोकांची मदत करतो आणि दुष्ट राक्षस लोकांचा विरोध करतो व नाश करतो. आता तो आला आहे या जोडप्याला वाचवायला. आंतरजातीय विवाह केलेल्या या पती पत्नीचे रक्षण करण्याचा विडा उचलला आहे त्याने. आपल्या शस्त्रांनी या न्यायरक्षक काउबॉयने सर्व दुष्ट नातेवाईकांचा नाश केला. जातीवादी लोकांना नष्ट केले. या न्यायप्रिय योद्ध्याने निर्दोष पती पत्नी सुखावले व त्यांचे दुष्ट प्रवृत्तीचे दोषी माणसं दुखावले. या भारतीय काउबॉयच्या शस्त्रांनी कार्य पूर्ण झाले. मग हे शुभ कार्य पूर्ण करून झाल्यावर आपला हा महान काउबॉय पुन्हा गेला त्याच्या फिरतीवर. न्यायाचे रक्षण करण्यासाठी, गरजवंत लोकांची मदत करण्यासाठी तो घोड्यावर बसून निघाला.